नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे पीएम धनधान्य योजना। ही नेमकी योजना काय आहे या संदर्भात सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पंतप्रधान म्हणजे पीएम धनधान्य योजना ही देशामध्ये जून महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे। या योजनेवर केंद्रीय कृषी मंत्रालय तपशीलवार चर्चा सध्या करत आहे आणि असं स्पष्टीकरण हे केंद्र सरकारनं दिलं आहे। या योजनेवर जर पाहिलं तर कृषी मंत्रालयानं तपशीलवार चर्चा सुरू आहे या योजनेमध्ये। तसेच त्यानंतर पीएम धनधान्य योजनेमधून देशातील जे काही कमी उत्पादन असणारे जिल्हे असतील त्या 100 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी घोषणा ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 चा जो काही अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी केलेली आहे। या योजनेमधून जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न वाढवण्यासाठीचे विविध उपक्रम आहेत ते विविध उपक्रम यासाठी या योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहेत। त्यामध्ये जर अलीकडे जर पाहिलं तर देशाचे जे काही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आहेत यांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त आहे असं सुद्धा सांगितलं होतं। हे लोकसभेमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। काही राज्यांमध्ये उत्पादकता जास्त असेल किंवा काही राज्यांमध्ये उत्पादन हे कमी आहे। कमी असलेले जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी त्यामुळेच पीएम धनधान्य योजनेतून 100 जिल्ह्यांवर लक्ष देण्यात येईल असं सुद्धा त्यावेळी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर त्या योजनेचा जो काही हा पूर्ण 1,60,00,000 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। तसेच सरकार या जिल्ह्यातील जे काही उत्पादक क्षमता असेल याच्यामध्ये कर्ज सुलभता असेल, सिंचन आणि पीक व्यवस्थापन यांचं जे काही व्यवस्थापन असेल यांचे नियोजन वगैरे असेल ते नियोजन करत आहेत असंही चव्हाण यांनी सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर जर पाहिलं तर पीएम धनधान्य योजनेतून उत्पादक क्षमता, सिंचन, कर्ज पुरवठा आणि जो काही पीक व्यवस्थापनावर भर देण्यात येईल। या योजनेतून सिंचनाची सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना बोरवेल्स असेल, सौर पंप असेल किंवा सूक्ष्म सिंचन, वीज पुरवठा यासारख्या ज्या काही सर्व सेवा आहेत त्या एकदम कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यात एकत्र करून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहेत। याच्यामध्ये जर पाहिलं पुढे तर परंतु अद्याप यामध्ये नेमके कोणते जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे, 100 जिल्हे कोणते असणार आहेत याबद्दल काही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाहीये। ती आल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ सुद्धा सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत। त्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही उत्तम दर्जाची उपकरणं देण्यासाठी देशातील जे काही केंद्र सरकारचे प्रयत्नशील असल्याचा दावा सुद्धा केंद्र सरकारकडून करण्यात येतो आणि यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व जे काही दर्जेदार बाबी असाव्यात असं सुद्धा त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं आणि जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यावर केंद्र सरकारचं भर असल्याची सुद्धा चर्चा यावेळी करण्यात आलेली होती। याच्यामधून जर काय आहे तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करण्यासाठी समिती काम करत आहे। या समितीनं पिकांची आणि पशुधनाची उत्पादन क्षमता सुधारणा, उत्पादन खर्चामध्ये बचत, संसाधनाचा कार्यक्षम वापर, पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ किंवा किफायतशीर पिकांचं विविधीकरण असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतमाला किफायतशीर दर असेल आणि शेती व्यवसायातून बिगर शेती व्यवसायात होणारं संक्रमण या 7 टप्प्यांवर काम करण्याची गरज आहे असं सुद्धा समितीनं अधोरेखित केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करण्यासाठी या पद्धतीनं काम सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे। तसेच दरम्यान जे काही केंद्र सरकारच्या धोरण लकव्यामुळे जे काही शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर मिळत नाही तसेच पायाभूत सुविधासह शेतीपूरक धोरणांची अंमलबजावणी सरकारला करावी लागेल असं सुद्धा जाणकारांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। यादी आल्यानंतर आपण सविस्तर याची माहिती यादी आपण व्हिडिओ बनवून पाहणारच आहोत। अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।